तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मिते 30 आणि मी हा असतो, तुम्ही पण 11 वाजता. आज बघा आपण आलेलो आहे आळंदी साईडला आपण आलेलो आहे. हे आमचं अनिरुद्ध धाम नवीन बांधलेलं आहे. तर आम्ही सर्व बापू भक्त आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे. तुम्ही पण आतमध्ये चला आणि कसं बनवलं आपण बघूया आतमध्ये. कारण मी पण पहिल्यांदा तिथं आलेलो आहे. मी पण पहिल्यांदा दर्शन घेणार आहे आणि तुम्ही पण दर्शन घ्या. आणि आपला जे आपण इकडे देवस्थान करणार आहे, आपण 3 ते 4 देवस्थान आपण करणार आहे, हे सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि फक्त कमेंटमध्ये फक्त हरिओम बापू लिहायचं. तर चला आपण आता जाऊया आतमध्ये. तर आपले बापू भक्त खूप आहे. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. आता काय परत उचललं नाही. ₹50 एक कॉपी असेल. दोन फोटोग्राफर ठेवलेले आहेत आपला फोटो काढायला. ₹50 कॉपी तुम्हाला. सगळे चांगले असणार.
आहे जा फोटो काढतो जा ना तर बघा ह्याला खूप सुंदरसं नक्षीकाम पण केलेलं आहे. आपले हाती आहे बघा, त्यांची नक्षी काढलेली खूप सुंदर, त्यांचे काढले नक्षी काढलेली आहे बघा. आपले शूट चालू आहे. तर आपण आता पाठच्या साईडला आहे, तुम्हाला पाठच्या साईडमध्ये दाखवतो. खूप सुंदर नक्षीकाम केलं आहे बघा. आणि आपण आता पाठच्या साईडला पण आलेलो आहे. बघा पाठच्या साईडला पण खूप सुंदरचं नक्षीकाम केलं आहे बघा. वरती कलश पण आहे बघा, आणि झेंडा पण वरती आहे. खूप सुंदरचं नक्षीकाम केलेलं आहे. आपण पूर्ण गोल फिरत आहे. हे आपलं दर्शन झाल्यानंतर बाहेरून यायला आहे, पण सध्या आता खूप गर्दी कमी आहे म्हणून आपण तिथून आपण बाहेर पडत आहे. पण हे दर्शन आपलं झालं ना, इथून बाहेर यायचा रस्ता आहे हा. आणि बघा खूप सुंदरशी नक्षी बघा. आणि इथं चप्पलचं पण स्टँड आहे. इथं खूप अशी जागा भरपूर आहे, मैदान भरपूर आहे हा. आणि या बरोबर मैदानच्या बरोबर मध्येच अनिरुद्ध धाम बांधलेला आहे. बरोबर मधोमध बांधलेला आहे. तर बघा आमच्या सर्वांचं दर्शन झालेलं आहे. दर्शन झाले, आमची उपासना पण झालेली आहे. आता बघा आता आमचा नाश्ता चालू आहे. आता प्रत्येकजण नाश्ता करत आहे. नाश्त्याला बघा पोहे नाश्त्याला पोहे आहे. आमचे बापू भक्त नाश्ता करायला बसले आहे. उपासावाल्या नाही तर ते नुसतेच नाही खायले. सर्वांचा आता नाश्ता चालू आहे. तर चला आता आपण पण नाश्ता घेऊया आपला टेबलावरना. आपण नाश्ता घेतला. आपल्याला बघ कांदा पोहे आणि गाजरचा हलवा आहे. तर त्यात मी पण नाश्ता केला. तर आता आमच्या सर्वांचा नाश्ता झालेला आहे. तर आम्ही आता चाललो आमच्या बसमध्ये. तुम्हाला आपली बस पण दाखवतो. तुम्हाला आपली बस दाखवली नाही. तर बघा आता आमचे सर्व बापू भक्त चालले आता बसमध्ये बसायला. कारण आता आमचं कुठलं देवस्थान आहे ते तुम्हाला समजेल आपल्या आता व्हिडिओमध्ये. आपण बघा पहिलं आपण दर्शन घेतलं ते आहे अनिरुद्ध धामचं आपण दर्शन घेतलं. तर आता आपलं दुसरं दर्शन कुठलं आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये समजेल. तर चला आता भेटूया आपण दुसऱ्या देवस्थानाकडे. तर बघा आपली बस आलेली आहे. जी आपण मुंबईवरून आपण आलो आहे. खारवरनं आपण आलेलो आहे. आमचं खार केंद्र आहे. खार पश्चिम केंद्र आमचं आहे. बघा आपली बस आता सर्व बापू भक्त आता बसने चालली आहे. आणि आता आपण इथून जाणार आहे दुसरं दर्शन घ्यायला. चला तुम्ही पण दर्शन घ्या. तर बघा आता आपले प्रत्येकजण प्रत्येकाच्या सीटवर बसलेले आहे. जसं आम्ही सकाळी निघालो तसं प्रत्येकजण आपल्या सीटवर बसलेले आहे. आपली सीट मागे आहे. बघा आपली सीट इथं आहे. आपली सीट इथं आहे. तर आपण आता आलेलो आहे आळंदीला. आपण आलेलो आहे बघा श्री क्षेत्र आळंदी. तर आता आपण आळंदीला आलेलो आहे आपण. तर आता आपण जाऊन दर्शन घेणार आहे. आपण दर्शन घेणार आहे. मंदिर आहे जे पाठीमागे मंदिर आहे त्यामध्ये आपण दर्शन घेणार आहे. तुम्ही पण दर्शन घ्या. आणि हे आपलं आता दुसरं देवस्थान आहे. चला आपण जाऊया आता डायरेक्ट
आळंदी मंदिरमध्ये. तर बघा ही आळंदीची इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी नदी आहे ही. पण इथं खूप दुष्काळासारखं आहे, खूप दुष्काळासारखं इथं आहे. एकदम स्वच्छता जरा पण नाही आहे. नंबर 2 मागे या. श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर यांचं हे प्रवेशद्वार आहे. बघा हे समाधीचं प्रवेशद्वार आपण जात आहात आतमध्ये. तर बघा हे मंदिर आहे, पण खूप लाईन आहे, तर आम्हाला खूप उशीर होणार आहे, म्हणून आम्ही बाहेरून दर्शन घेणार आहे. तर इथं आम्हाला 2.5 ते 3 तास जाणार आहे, म्हणून आम्ही बाहेरून दर्शन घेणार. लाईन खूप आहे बघा, खूप लाईन आहे. तर आम्हाला अजून देवदर्शन करायचे आहे. बघा खूप लाईन आहे, म्हणून आम्ही असं बाहेरून आम्ही दर्शन घेणार आहे. मुखदर्शन आम्ही बाहेरून घेणार आहे. बघा आम्ही इथूनच बाहेरून आम्ही मुखदर्शन आम्ही घेत आहे. सर्वजण जाऊ. तर आपण बाहेरून आपण दर्शन घेत आहे. बघा आपण आलेलो आता आळंदी साईडला श्री गजानन महाराज संस्था मठ शेगाव. आपण बघा CSS आळंदी. तर आपण आता आलेलो आहे आळंदीला, आपण आलेलो आहे. तर आपला छोटा ब्लॉग असणार आहे. तुम्हाला नक्की आपला ब्लॉग आवडला तर कमेंट छान करा. तर त्याला आपण आता चालले आपण गेटच्या आतमध्ये. आपण इथं पहिल्यांदा आपण आलेलो आहे, इथं आपण पहिल्यांदा आपण आलेलो आहे. नक्की तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. चला आपण जाऊया आता दर्शन घ्यायला. प्रवेशद्वार पण खूप छान आहे बघा. आपले सर्व बापू भक्त पुढे गेलेले आहे. आपले सर्व बापू भक्त पुढे गेलेले आहे. तर बघा इथूनच किती खूप छान सुंदर दिसते बघा. आणि आपल्याला जायचं वरती, आणि वरती मंदिर आहे. खूप आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे बघा, खूप छान आहे आजूबाजूचा परिसर बघा. छान परिसर एकदम आजूबाजूला. आणि आपण आता जाऊया वरती. आपण जाऊया वरती आता दर्शनाला. बघा मस्त की झाडं पण लावलेली आहे बघा. मग गोंडा लावला मस्त की. आणि आपल्याला जायचं आता आपल्या वरती देवाचं दर्शन घ्या. सगळे भक्त पण चालले आता वरती दर्शनाला. हे बघा आपली गुड्डी सर्व चालले आहे दर्शनाला. बघा खालचा बघा मस्त व्ह्यू असतो बघा, मस्त खूप सुंदर असतं बघा. आपण इथं वरती आलो असं असं आपण इथून वरती आलो आपण. आणि आपल्याला इथून परत खाली जायचं. पण त्याच्या अगोदर पहिला आपण दर्शन जावं घ्यायला. आपण दर्शन जावं घ्यायला.
बघा आपल्या सर्व बापू भक्तांचं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललेलो आहे, आता चाललेलं आहे मंदिराच्या बाहेर. खूप सुंदर असं दर्शन झालं आपलं. आतमध्ये व्हिडिओ कॉल अलाउड नव्हता, तरी आपण थोडंसं महाराजांचा आपण थोडा व्हिडिओ आपण त्यात कवर केला. पण गाभाऱ्याचं जरा पण व्हिडिओ शूट करायला अलाउड नव्हता, पण आपल्याला थोडं कवर केलं आहे. आता आपण चाललो आहे खाली. बघा खालचा व्ह्यू पण मस्त दिसतो. बघा इथून बघा खालचा व्ह्यू पण खूप छान सुंदर दिसतो. आपण आहे शेगावला आहे. आपण गजानन महाराज आपले बापू भक्तांचं इथं शूट चालू, इथं फोटोशूट चालू आहे आणि आपण व्हिडिओ शूट करूया. आपण इथं व्हिडिओ शूट करावं. तर आपलं खूप छान पद्धतीने आपलं दर्शन झालेलं आहे. फक्त तुम्हाला आपल्या गाभाऱ्यामधला आपला व्हिडिओ करायला भेटला नाही, कारण तिथं अलाउडच नव्हतं फोटो करायला. पण तरी पण तुम्हाला मी गजानन महाराज थोडं तुम्हाला आपला व्हिडिओ दाखवला आहे. तर चला आता आपण जाणार आहे स्वामी समर्थ मठामध्ये पण जाणार आहे आपण. तर सर्व आमचे बापू भक्त बघा आले खाली पाया पडून. बघा यांचा मी व्हिडिओ काढलेला आहे. आता सर डायरेक्ट बशीमध्ये, आता बशीमध्ये जायचं आपल्याला. तर आपल्याला बाहेर बस आहे, आपल्याला जायचं आता बशीमध्ये. काय कुठे जायचं आपल्याला आता? तर बघा आता आपण दुसरं दर्शन घ्यायला आलो आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्था. आपण आता त्यांच्या आपण महाद्वाराजवळ आलेलो आहे. तर चला आपण त्यांच्या आपण दर्शन बघा. वरती बघा बसते बघा, गरुडावरती बघा ते विराजमान झालेले आहे आपले संत तुकाराम महाराज. तर आपण त्यांचं दर्शन आतमध्ये जाऊन घेऊया. आपल्याला लाईन लावायला लागणार आहे, आपल्याला लाईन लावायला लागणार आहे. चला आपण आता आपण दर्शन घेऊया. तर आपण आता प्रवेशद्वारामध्ये आपण आतून जात आहे. आपण आतमध्ये आलेलो आता. आपण प्रवेशद्वारामध्ये आपण आतमध्ये आलेलो आहे. समोर बघा राम मंदिर आहे आणि आपल्याला लाईन लावायची आहे दर्शनासाठी. आपल्या बघा ही दर्शनाची लाईन आहे. तर आपल्याला बघा इथून बघा आपलं दर्शन झालं. बघा आपलं हनुमानाचं आपल्या भक्तांनी लाईन लावलेली आहे आणि आपण लाईन लावत आहे. श्रीराम चला चला पटापट पुढे चला, दर्शन घ्या. चला हरी ओम भगवान पुढे चला. आपण पण लाईन लावलेली आहे दर्शनाला. तुम्हाला पण दर्शन आपण देतो. सर्वांचं खूप छान पद्धतीने दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो, आता परत आम्ही तिच्या मठावर चाललो दर्शन घ्यायला. तर काही काही ठिकाणी अलाउड नव्हतं फोटो काढायला, व्हिडिओ आपण काढले नाही. तर चला आपण बघूया तेव्हा परत तुमचं पुढचं दर्शन तुम्हाला दाखवतो. तर बघा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संतेचे सदैह वैकुंठ म्हणजे बघा इथून गरुड यांना घेऊन गेलेले. तर जाऊया आपण आतमध्ये. तो तुम्हाला मी झाड पण तुम्हाला दाखवतो आतमध्ये. आता खूप संध्याकाळ पण झालेली आहे, पण आपण जितकं कव्हर होत तितकं तुम्हाला आपण दाखवायला प्रयत्न करतो. तर चला आपण चाललो आहे आता आतमध्येच. तर हा प्रवेशद्वार आतमध्ये जायचा, हा जायचा प्रवेशद्वार आहे. बघा आपले बापू फक्त चालले आतमध्ये. तर आपण मग आता आतमध्ये चाललो आहे. तर बघा हे वृक्ष आहे म्हणजे झाड आहे, ह्याच्यात आपले गरुड बसलेले, ह्याच्यात आपल्या गरुड बसलेले आणि तुकारामांना ह्या झाडावरती गरुड येऊन घेऊन गेले. आणि समोरच आपलं संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. बघा आपले बापू वगैरे दर्शन घेत आहे आणि एक पूर्ण प्रदर्शन मारत आहे त्या झाडाभोवती.
तर आपण आता चाललो आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तुम्ही पण दर्शन घ्या. तर आता आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलेलो आहे. हे बघा स्वामी भवन नाव आहे. तर चला आपण आता जाऊया आपण आतमध्ये. हा प्रवेशद्वार आहे. हे आहे लोणावळ्याला आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आता. आणि आता 8:15 वाजलेले आहे. आम्हाला खूप उशीर झाला इथे यायला. तर आपण आता मंदिरात चालले स्वामींच्या. तर आपल्याला प्रसाद पण भेटला बाहेर आल्यानंतर. तर तुम्हाला आजचा देवस्थानाचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आपण जो ब्लॉग बनवला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये आपण जे आपण देवस्थान केलेलं आहे ते देवांच्यावरती कमेंट करा. पण आता आपला जो होता व्हिडिओमध्ये ते होते स्वामी समर्थांचा लास्ट आपला होता. आपण त्या मठामध्ये आलेलो, पण तिथं जास्त अलाउड नव्हता आपण काय दाखवायला. तिथे मी कव्हर केलं. तर चला आपण असेच पण आपण छान छान व्हिडिओ घेऊन येतो. तर नक्की चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण घेऊया नवीन पुढचा एक ब्लॉग.